बाळूमामाच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारी. आज परडीचा कार्यक्रम आहे भक्तांनो. नदीला कार्यक्रम असते प्रत्येक वर्षी. बोला जय बाळूमामा. जय जय बाळूमामा. गंगाताईला तसाच आज मंगळवार सापडणे क्षेत्रमध्ये तुकारामा मराळ यांच्या शेतात आज बाळूमामा सत्यवादेवी 1 नंबर बघा राहणार मेतके तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. हे मेतके बघामध्ये तेवढंच नेम आहे बरं का. वर्षप्रमाणे आज बी आम्ही गंगाताईला पुरणपोळीचं नैवेद्य आज करणार आहे. दुपारी 2 वाजता चंद्रभाग पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन परडी सोडून परडी करायला लागला. आता दत्ता महाराज सांगोला तालुका गाव शिरभावी दत्ता पांडुरंग करात महाराज आलेले आहे. आता ते लक्ष्मी बनवायला चालू केलंय बघा. आता परडी करायला लागतात. अजूनलाही सजवायचं आहे. हार गिर आपणलाही चांगलं होणार आहे. ही परडी इथं पूजा करून चंद्रभागाला सोडून त्याचं काय मान आहे ते मान पान सगळं देऊन चंद्रभागाला अर्पण करून तिथलं तीर्थानी भंडारा अंगार काय असेल ते मेंढी माऊलींच्या प्रत्येक मेंढराला शिपडून वर्षाचं मागणी मागून घ्यायचं आहे. म्हणजे बाळूमामा करतो आलं तर आम्ही त्याप्रमाणे वर्षाला करतो. हे सत्यवादेवीचं बघा बाळूमामा सत्यवादेवी हयात असताना राखलेली बकरी आहे. मग ह्या बकऱ्यात हे नियम आहे आम्ही वर्षाला करतो. ही धनगर बी करतात. पूर्ण कर्नाटकमध्ये धनगर करतात. वर्षाला चांगलं कार्यक्रम करतात. आज आम्ही या कार्यक्रमासाठी धाराशिव जिल्हा भूम अर्जुन महाराज त्या गावातलं महाराजचं कीर्तन ठेवलेले आहे. 1 नंबरच कार्यक्रम होणार आहे. 7 ते 9 ह्या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन आहे. 9ला आरती आहे आणि बरोबर 3 वाजता चंद्रभागाला आरती आहे. आणि सवासिन्या महिला भरपूर ठेवलेल्या आहे. त्यांचं ओटी भरून चंद्रभागाला ओटी भरून महिलांचं ओटी भरून आधी महाप्रसाद त्या महिलाला वाढून मग भक्ताला वाढायचा आहे. मग संध्याकाळी पूर्ण गावातली भक्त तळावर महाप्रसादाला या. थोरगावची लोक या कुठली बी या. आज बाळूमामा तर्फीनं बी आहे गावकऱ्यांच्या तर्फीनं बी आहे. सर्व लोक येऊन तळावर येऊन आज कीर्तनचा लाभ घेऊन आरतीचा लाभ घेऊन महाप्रसादचा लाभ घेऊन जावा एवढं सांगतो. या ठिकाणी थांबतो. हिनी शेतमाला काय बघा. हिनी शेतमाला काय हिनी शिंदेवाडीचा पोलीस पाटील आहे. हिनी सगळं गावातली लोक आहे आणि हिनी बी गावातली लोक आहे. हिनी शिवाजी मोरे आहे. मेन माझी हिनीच बघा आणलं इथं. हिच्यातर्फी पाठ लागला 15 दिवस अण्णा आमच्या गावाला चलावं. मी म्हणलं एकटा काय करणार तू गावातली पंचाला बघा. मग इथं वैशिष्ट्य आहे बरं का. ह्या जागा आम्ही ह्या गावात 5 ठिकाणी थळ बघितलं होतं. 5 ठिकाणी ते सगळं देवाला आवडलं नाही आवडलं आम्हाला काही माहित नाही. आम्ही गाडीवर सहज निघालतो इकडं दुसरं रान बघायला. मग हे रान मोकळं दिसलं तर बी साहेब पुण्यावरनं आलेली होतं. येऊन आम्ही साहेबाला विचारलं ठीक आहे आमच्या रानात देव राहून दे. हुडकत गेला तर गावात नाही मनाना देव आलाय करवा त्यांचं काय असेल सेवा म्हणून त्यांनी बी चांगलं करायला लागल्यात. गावकरी साथ दिलेले आहे. रोज पंगत द्यायला लागल्यात. सकाळी संध्याकाळी बघताना आपला मोरे साहेब बी पुढवून पालखी आणलं. बाळूमामा सगळ्याला बी पाहून देत. तिला जरासं जास्त चांगलं पाहून बोला जय नाही मोरे पाहुण्याला चांगल्या प्रकारे आणि लक्ष्मण ह्याला सुद्धा बाळूमामाचा चांगला आशीर्वाद लागावा. म्हणजे जेणेकरून इथं ही देव म्हणजे जास्त का नाही ह्यांनी मोरे पाहुणे जास्त प्रयत्न केले. त्याच्यासोबत तुकारामचं बी जास्त सहकार्य आहे. पुंडलिक राऊत मेजर देशाची सेवा करून आलेत आपण आणि ते पण सरडे मेजर ते पण सेवा करून आता पोलीस मध्ये दोघे पण रिटायर्ड मेजर आहे. सगळ्याला चांगलं करून दे बाळूमामा. गावाला बी पाहून दे. काय चुकलं असलं तर आमच्या बघा गावातली लोक कोण मुक बैरी पांघर गिंगरी पांगली गिंगरी असलं तर बाळूमाचा तीर्थ आणि भंडारा पाचा पुढच्या वर्षी पुत्र एकदम ठीक होतात. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगले. श्रीकांत बाबा तिने आलेले आहे. दत्ताकरात आलेले आहे. तिथं मेन महाराज आहे आमचा दत्ताकरात महाराज. ते देव करायला लागले. आता परडी तयार केलेली आहे. गावामध्ये दोघांचं पण स्वागत येते. हा बोला बोला बाळूमामाच्या नावाने सत्यवादेवीच्या नावाने माऊलीच्या नावाने
चंद्रभागाच्या नावाने तुकाराम राजाराम मराळ. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांगले. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघा सुरेश कारभारी ही पालखी सापटणे भोसे माढा तालुक्यात गाव आहे. भक्तांनो, आपण या ठिकाणी आज आलेलो आहे. ही पालखी तळावरती आज या ठिकाणी पालखीचा प्रत्येक वर्षी नियम असते भक्तांनो परडीचा, आणि तो कसा कार्यक्रम कुठं आहे हे आपण थोड्याच वेळात कारभाऱ्याकडून जाणून घेणार आहोत. बोला जय बाळूमामा. शेतमालक शेतमालकाचं नाव पण आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आलेलो आहे. ही अशी परडी आहे बघा पालखी समोर. हे परडीचा कार्यक्रम नदीला असते. आपण उर्वरित भाग कारभारी कडून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी ही अशी पालखी आणि शेतमालक त्यांचं नाव राजाराम मराळ. नमस्कार. नमस्कार. जय बाळूमामा. हे धनगरचा नियम आहे. घरचा नियम आहे हो. म्हणताना बाळूमामा बे कटापूर्बा नदीला पूर आलती. त्या वक्ताला त्या ह्याला नाव वाल्याला हा सांगितलं की माझं एवढं सगळं प्रपंच पलीकडे सोड, हा हा तू एक मेंढीला 1 रुपया मागितला. हा हा बाळूमामांना म्हणलं लय होतंय रे, हा हा नाही धनगरात तेवढं दिलं तर सोडतो. हा हा 500 सोडलं, 500 अलीकडे राहिले. हा मग तो 2-3 मेंढर नदीत कटापूर्बा नदीत तर बुद्धी इकडं झाली, हा हा सोडून दिलं तो. हो मग बाळूमामानं वळिकलं ह्याचं काय हा सत्यानाश होऊन दे म्हणून. हा मग भंडारा घेतला कटापूर्बा नदीला. सांगितलं प्रत्येक वर्षी तुला परडी सोडतो मी, मला जायला वाट रस्ता दे. हा गोकाक तालुका कटापूर्बा नदी बेळगाव जिल्ह्यात आहे, हा हा कर्नाटक मध्ये. हा हा मग भंडारा टाकलं, हातात काठीनं नदीला असं 2-3 वेळा मारला. हा मग ती इकडलं पाणी इकडं, इकडलं पाणी इकडं. तिथं मसगुप्पी गाव आहे, हा गोकाक तालुका मसगुप्पी म्हणून गाव आहे. हा त्या गावात घडलेली कथा आहे. बर बर. लक्ष्मी लक्कमाचं मंदिर आहे. मंदिरच्या पाठीमागच धरण आहे. ती धरणाच्या वर होती कमरा एवढं पाणी. ती बाळूमाचा बोल ऐकून भंडारा टाकल्या पेट्याला इकडलं पाणी इकडं 1/2 किलोमीटर, इकडं 1/2 किलोमीटर मध्ये रस्ता पडली. फरशी उघडी पडली, रस्ता झाली, वाळू दिसा लागली. बाळूमामा मेंढ्या घेऊन पलीकडे गेलं. तेव्हापासून हे नियम हिच्या आधी बी नियम आहे धनगराकडे. आम्ही प्रत्येक वर्षी करतो. तुम्ही येता सोलापूर जिल्ह्यातच व्हायला लागलाय. तिसरा कार्यक्रम. हा सगळं चंद्रभागालाच गडा लागलाय. आता बी चंद्रभागाच गड जाणार आहे. तिथं तुम्ही सगळे जण जावा. काय भक्त मंडळी हिने शेतमालक आहे. नमस्कार. तुकाराम राजाराम मराळ. तुकाराम राजाराम मराळ हिने शेतमालक आहे. आणि हिने शिंदेवाडीचं पोलीस पाटील आहे. यस. हा हिने शिवाजी मोरे मेन कारण हिने जायचं पालखी आणायला. बर बर. आता ते गाव पूर्ण करायला लागले. आता त्यांचा धाकटा भाऊ आहे. तिने माझे वडील आहे. ह्यांचा वडील आहे राजाराम पांडुरंग मराळ. राजाराम पांडुरंग मराळ. आणि तिने बी गावकरी आहे. इकडं गावकरी आहे. ह्यांचा चुलता आहे बघा. हिने ह्यांचा चुलता आहे. हिने हे आपण समोर कारभारी जे सांगतायत यांच्या शेतामध्ये हे अशी पालखी आहे. आज किती दिवस झालं पालखी? हे आज 6 दिवस झाले पालखी आहे. आणि आता हा कार्यक्रम परडीचा. आणि आज संध्याकाळी इथं सगळं झाल्यानंतर राहणारा बोम अर्जुन शिंदे महाराज यांचं कीर्तन बी लय मोठं चांगलं आहे. आणि हा कार्यक्रम आता तुम्ही इथून कुठल्या नदीच्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत? कोंडकेच्या मंदिरच्या जरासा साईडला बेमाना दिला बघा. हे आज मराळ आरती होणार आहे. गेले गेले पेटाला आरती करणार. ठीक आहे ठीक आहे. हे आता इथून पंढरपूर नदीच्या ठिकाणी हा कार्यक्रम परडीचा आहे. आपण पाहणार आहोत कार्यक्रम कसा आहे काय आहे. आज आता थोडी माहिती सांगितली या परडीविषयी. मामा हयात असताना
कसा कार्यक्रम केला तेव्हापासून या पालखीमध्ये हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी सुरेश कारभारी करत असतात. आपण गेली 3-4 वर्ष झालं पाहतोय आणि आजही पाहतोय. बोला जय बाळूमामा. सत्यवादेवी बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या शेळे मेंढ्यांच्या नावानं जय बाळूमामा. जय सत्यवादेवी. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. आता हे परडीचं काम आपले खेड बाळवणीचे अमोल जाधव यांच्या डोक्यावरती उचलून ठेवतायत. बघा आपण. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. बाळूमामांच्या शेळे मेंढ्यांच्या नावानं चांगले. बोला पुंडलिक वरद्वार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगले. सत्यवादेवीचं नावाने चांगले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय सत्यवादेवी. जय सत्यवादी. तेव्हा गाडीत हे बघा परडी निघाली चंद्रभागाला. हे बकऱ्यातलं परडी सत्यवादेवीच्या बयातलं परडी. हा वर्षाप्रमाणे नेमानं आज बी चाललेले आहे. बघा पिकअप मध्ये गेली परडी. लागते 2 मिनिटांना वर घ्यायचं लागतंय वर जवळजवळ 1 क्विंटल डाळाचं झालंय. बर 1 क्विंटल डाळचं झालंय. एक सगळं सवाशने धरलेली महिला आहे. बर सगळं पूजाला तिकडे जाणार आहे. बर बर. हा चला आता चालू करा गाडी. हे भंडारा घ्या की त्या गाडीत दाखवा. या ठिकाणी बघा मराळ शेतमालक आहेत. या ठिकाणी सापटणे बोसे गाव या ठिकाणी हे सत्यवाची पालखे. आज हे परडी कार्यक्रम सवासणीचा कार्यक्रम नदीला असतो आणि नदी माय तृप्त करतात. तर हे आपलं गोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवताना हे महिला आज आपण पाहतोय. क्षण सर्व महिला अगदी आनंदात पोळी करतायत. मामांच्या तळावरची सेवा करण्याचं भाग्य आज लागलेलं आहे. मी कुणाच्याच ऋणात राहणारा धनगर नव्हे. ज्याने माझ्या तळावर सेवा केली त्याला दान दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही, असा मामांचा बोल आहे. हे शेतमालकाचं घर आहे. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाचे आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा. दिनेश साठे, गाव टेंभुर्णी. ठीक आहे, धन्यवाद. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगले. बाळूमाच्या शेळे मेंढ्यांच्या नावानं चांगले. जय बाळूमामा. संत बाळूमामा सत्यवादेवी मेथके बघा. कारभारी सुरेश शोमा पायरनावर ही पालखी या शेतमालकांच्या शेतात आहे. बघतानो ही त्यांचीच 4 व्हीलर आहे
पंढरपूरला कार्यक्रमासाठी निघालेले आहेत. कार्यक्रमाला मराळ शेतमालक. बोला जय बाळूमामा. जय बाळूमा, जय बाळूमा. येतो 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 येतो. जय बाळू, जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय सत्यवदेवी. जय सत्यवादी. जय मुळे महाराज. जय मुळे महाराज. निघालो पंढरपूरला बघा ना. जय बाळूमामा. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगले. बाळूमाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने चांगले. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. आलोय आपण पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या वाळवंटापाशी. जय बाळू. मामा पुराणी अगरबत्ती कुठं आहे या? कार्यक्रम संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा सुरेश कारभारी यांचे प्रत्येक वर्षी सालाबाद ठरल्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आता चालू होतोय. आपण जाणून घेऊया. बोला जय बाळूमामा. जय बाळू. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. चांगले सत्यमातेच्या नावाने. चांगले. जय बाळूमामा. जय बाळूमामा. जय सत्यवादेवी. जय सत्यवादेवी. इकडे या पुढं आरती म्हणायचं. चंदनाचे ओटे कुंकुमेश्वरा हिरे सदा मुगडा शोभतो बरा
सुरतेन पोरे चरणी गागरिया लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ स्वर्ण वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वडपाये सजना संकष्टी भावावे निर्वावे रक्षावे सुरवंदना जय देव मूर्ती हो जन्माते मना कामना मूर्ती जय देव मनोगी 28 विटवारी उभा ब्राह्मण्य रूपाई दिसली विश्वभा लेखाचा भेटे कर ब्रह्मलेगा चरणे वाई भीमा उद्धरी जगा देव जय पांडुरंगा हरिमाई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जोदगा जय देव तुळशी माळा गळा कनडेऊन कटे कासे पितांबर कसूर लाटे देव सुरवारा नितेचे भेटे करडा हनुमंता पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जोदगा जय देव कन्या वेणुनाथ अनुक्षेत्र पाळा सुवर्णाचे कमळे वनमाळा गळा राये रखमाबाई राणे सकळा ओवाळुती राजा विठवा सावळा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जोदगा जय देव वाळू आराध्या कुरवंड येते चंद्रभागेमध्ये सोन्या देते पताका वैष्णवनाचा ते पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जोदगा जय देव आषाढी कार्तिके भक्त जयंती चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हे मात्र होय मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाळते जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव नगर कोळाचा उद्धार झाला अवतरले संत अक्कुळ गावाला बालपणे त्याने चमत्कार केला भक्तीचे दर्शन भोजन ताळेला जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव मेंढ्या राखीता उन्हाता नाथ मुख्या प्राण्यावर अपार पिता नीतीने वागावे कमी नाही होता गुणवत्ताला मामा शासन करीता जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव गोसावी रूपात देवदूताने मामांचे त्याने सर्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी बाजता आशीर्वाद घेत प्रसन्न होता जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव दीन दोड्यांना मामा रक्षिते नेपुत्रिकाला मामा संतान देते कान्या रोग्याला औषध होते भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किते जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव विठ्ठलावर मामांची सत्ता देते वचन आपुल्या भक्ता आत्मापूर क्षेत्री समाधी घेता स्वप्ने दर्शन भक्तांना देता जय देव जय बालू मामा ओ श्री बालू मामा आरती ओ बालू कैवल रामा जय देव खाली लोटांगण वंदीन सर्व डोळ्यानं पायेन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन मने नमा तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविण तुमेव सर्व मम देव कायेन वाचा मचेद देव उद्यात्मदावा प्रकृतीचा भाव करोन्याद्यम सकल परस्वे नारायणादे समर्पयामि अक्षम केशवम राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधरम माधवम लभिकावलम जानकी नायकम रामचंद्र भले हरे राम 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 हरे हरे
हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 बाळूमामा बाळू मामा हरे 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 मामा बाळू मामा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बोला पुंडलिक वरदे हरिबोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग बरे बोला माता सत्यदेवीच्या नावानं सांग बरे बोला मुळे महाराजांच्या नावानं सांग बरे बोला राजा घोड्याच्या नावानं सांग बरे बोला वाघ्या कुत्र्याच्या नावानं सांग बरे बोला मेंढी माऊलीच्या नावानं सांग बरे बोला रोकडी याच्या देवीच्या नावानं सांग बरे बोला मायका चिचलीच्या नावानं सांग बरे बाळूमामा जय सत्यदेवी विठ्ठल रुक्मिणीचे नाव बोला बोला रुक्मिणीच्या नावानं बोला सत्यवादेवीच्या नावानं चंद्रभागाच्या नावानं चिखली माकाच्या नावानं पुरंबाबाईच्या नावानं लक्ष्मीच्या नावाने चंद्रभागाच्या नावाने सत्यवादेवी जय सत्यवादी जय मेंढी माऊली जय मेंढी माऊली काय होत एकटा लावा की कोणता तुम्ही लावा ए मामा लावा बरं एक हात काय झालंय बजरंगबली बघ कसं काय असं या असं इकडे इकडे या चला पुढं पुढं चला ताई पाठनं पुढं नंबर प्रमाणा ते सगळं कापूर लावायचं ना ते कापूर वडा ते कापूर पुढं वडा की कापूर पुढं टाकला चला 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 बोला बोला सत्यवादेवीच्या नावाने चंद्रभागाच्या नावाने जय मेंढी माऊली हे पाय इकडे लक्ष द्या नेहमीप्रमाणे आज 1 वर्षानं ह्याच चंद्रभागामध्ये आम्ही परडी सोडलं होतं तिच्या पाठीमागच्या वर्षी बी ह्याच चंद्रभागाला वर ह्याच नदीला वर परडी सोडलं होतं हा असा प्रत्येक वर्षी जोडायला लागला औंधा बघा कसलं पुण्यनगरी आहे पंढरपूर ही पंढरपूर आहे पंढरपूर दाखवा इकडं पंढरपूर आहे ती पुंडलिकाचं मंदिर सगळं देवाचं मंदिर आहे एकदम मंदिर आम्हाला एक 500-700 फूट अंतरावर आहे पाणी जास्त आहे म्हणून आम्ही इथं पूजा घेतलं बाळूमामा सत्यवादेवी बघा 1 नंबर मेतगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर ही मेंढरं माडा तालुका सापडणी क्षेत्रमध्ये आहे सापडण्याची भाविक भक्त आलेले आहे आपला कोंडबावी भाविक भक्त आलेले आहे लवळवरनं आलेले आहे लवळवरनं डॉक्टर साहेब आलेले आहे पोलीस पाटील आलेले आहे करकंबोरनं पप्पू चव्हाण आलेले आहे चैनल काका आलेले आहे शांतीलाल कोळेकर या कार्यक्रमाला अनेक लोक लांबची आम्ही बोलवलेले आहे ही परडी आता सोडणार आहे पूजा केली आरती झाली सगळं झाली नारळ फोडला आता चॅनलला दादा परडी सगळीजण हात लावून चांग बोलो म्हणतात तिथं पुढं जाऊन पाण्यात सोडायचा हे काय असेल इथं काय काढून घ्यायचं नाही फक्त भांडारा एवढंच काढायचा बाकीचं आहे असं सोडून नमस्कार करून महाप्रसादाला बसायचं आपल्याला लवकर आवरायचं आहे हे आम्ही नेहमी करता बरं का हे कार्यक्रम बोला बोला बाळूमामांच्या नावाने बोला बोला राजा घोड्यांच्या नावाने बोला बोला मेंढी माऊलीच्या नावानं बोला वाघ्या कुत्र्यांच्या नावानं जय बाळूमामा जय सत्यवादेवी जय चंद्रभागा जय चंद्रभागा पुढे जाऊ तुम्ही हात लावा पुढे या पुढे या पुढे या काय बांगडा कशाला या सगळे जण या महिला या सगळे या
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सत्यवदेवी नमः शिवाय ओम नमः शिवाय चंद्रभागा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सत्यवदेवी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मेंढे माऊली नमः शिवाय चालू आहे चंद्रभागा पंढरपूर चंद्रभागाला मेंढी माऊलीला एक वरी सुखात ठेवून दे. अण्णा महाराजांच्या मार्गदर्शनासाठी अण्णा महाराज आपला ट्रस्टी अध्यक्ष रे त्यांच्या मार्गदर्शनासाठी ही परडी नियोजन आपण दरवर्षी केलं. औंधा बी तसाच केलेलं आहे. सर्व अण्णा महाराजांचं हर्षितनाथ मोळे महाराज विठ्ठल बिरदेवांचं बाळूमांचं विठ्ठल रुक्मिणीचं मेंढी माऊलीला आशीर्वाद असून दे. बोला बोला बाळूमामांच्या नावाने सांग भले देवीच्या नावाने सांग भले. जाऊन दे पुढे जा की जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. जाऊ दे थोडे झाले काय चला रांगोळ करून या. दिवा बघा पाण्यापत्र गेला तर चालू आहे. दिव्याचं महत्व किती आहे? दिव्याला पाणीच लागलंय या पण दिवा चालूच आहे. किती पाण्यात आहे बघा. जय बाळूमामा जय सत्यवा माते. कुंडलिकावर देवार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. जय बाळूमामा. बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले सत्यवा मातेच्या नावाने चांग भले. जय बाळूमामा जय सत्यवा देवी. एक माणूस काय बघा ही थांबा हो एक तर मोठी मला आवड असलं तर बसा नाही करता जय प्रत्येक गोष्टी ठेवा. येणार नाही किती हा बघा किती महिन्याला पोटाच्या राहिला बाबा मला पण बनणार अजून पान आहे पाठीमध्ये भंडार लाव रे निघाला भंडार इथं आहे कुणी. चला पुढे. नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सत्यवा देवी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय भोले महाराज नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अलसिद्धनाथ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मरगोबाई नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठ्ठल बीरदेव नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राजा गोडा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सत्यवा देवी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सत्यवा देवी नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठ्ठल बीरदेव नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सोनारी शीत नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मेंढी माऊली नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय
वेद गंगे काटाला गार गोटी गावाला मुळे महाराजे आदमापूर गावात मामांचा मठ त्यांना लागली गोड्या निवदाची चट दया तुपान भरल्या ती ताट अकोळ गावात वाजली गाठ वेळेच्या वेळी मेंढ्या राखीत मोरकान्या मेंढीच्या गळ्यात लिंग गोविंद गोपाल हे दोघे बंधू जेवित होते दैवात लिंबू जेवता जेवता चमत्कार झाला पंक्तीतून बाळू मामा जेवून गेले बोला सांग भले सत्यवादेवीचा नावाने सांग भले काल रुक्मिणीच्या नावाने श्रीलिंगाच्या नावाने माऊलीच्या नावाने 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 नदीच्या नावाने सत्यवाद जय बाळूमामा. अशा पद्धतीनं या ठिकाणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. चंद्रभागेच्या तिरी आज ह्या शेतमालकाचं मराळ शेतमालक सापटणे भोसे तालुका माडा या ठिकाणी हे सत्यवाची पालखी आणि त्या ठिकाणचा परडीचा कार्यक्रम त्यांना लाभला. त्यांनी पण अगदी लक्षपूर्वक शुद्ध अंतकरणातून गंगेच्या तिरी त्यांना ही सेवा भेटली. खरंच धन्यवाद धन्यवाद. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भले. जय बाळू जय बाळूमामा. आमदा लय मस्त झाले. आता बसा तुम्ही बसून घ्या. खाली बसता येते मला. जय बाळू जय बाळू. जय बाळू जय बाळू. का बोल नाही. श्री संत बाळूमामा सत्यवादेवी मेतके बघा कारभारी सुरेश सोमाप्पा इरण्णवर या ही पालखी सापटणे भोसे माडा तालुक्यात आणि शेतमालक मराळ यांच्या शेतात हे पालखी गेली 7 दिवस झाला आणि आणखी 6-7 दिवस आहे बघा. आज 11 दिवसाचा टप्पा यांनी पूर्ण केलेला आहे. छान शेतमालक अशी मामांची सेवा मी रोज पाहतो. पण छान काळजीपूर्वक त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य इमानदारीनं 1 नंबर झाक सेवा केलेली आहे त्यांनी. आज मी त्यांच्या घरून
तळावरून आज ह्या चंद्रभागेतिरी एवढ्या मोठ्या संख्येनं सवासणीचा कार्यक्रम परडीचा त्यांनी गोड अमृत प्रसाद या ठिकाणी केलेला आहे कार्यक्रम. अगदी सुख शांती समाधानातून त्यांचं हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबांना संत बाळूमामा आणि सत्यवादेवी यांचा नक्की आशीर्वाद हे भेटणारच, यात काही शंका नाही. मामांनी सांगितलंय, ज्यांनी माझी सेवा केली त्याला मी दान दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही. मी कुणाच्या ऋणात राहणारा धनगर नव्हे. ज्याने माझी सेवा केली त्याला मी दान दुप्पट दिल्याशिवाय राहत नाही, असा मामांचा बोल आहे. आतापर्यंत मामांचे शब्द खोटे ठरलेले नाहीत आणि इथूनही ठरणार नाहीत. आज या चंद्रभागे पुंडलिकाच्या साक्षीनं आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सुंदर बोला जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावानं चांग भले, बाळूमामाच्या शेळेमेंढ्यांच्या नावानं चांग भले. खरंच हे नशीबवान सापटणे भोसे माढा तालुक्यातले सर्व भक्त म्हणायला काय हरकत नाही. ज्यांनी ह्या मामांची सेवात हात घातलाय, पाऊल टाकलेले आहेत, त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय बाळूमामा, जय सत्यवादी. सांग भले, सांग भले, सांग भले. जय बाळूमामा. मामा कुठलं नाव गाव? पंढरपूर. नाव सांगाय पूर्ण. मी दत्ता सोनवणे, दत्ता महाराजांचा शिष्य आहे. आप्पा महाराज पाटोळे यांचा शिष्य. बर. आप्पा पाटोळे. आप्पा महाराज पाटोळे माहित आहे, मंदिर आहे तिथं, आता नवीन वाकरीवर झाले. बर बर. तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुम्हाला ह्या सत्यवा मातेचा हे जो कार्यक्रम आहे हे तुम्हाला पाहिला तुम्ही आणि तुम्हाला ह्याचा लाभ झाला. तुम्ही कारभारी आमचे सुरेश सोमाप्पा इराणवर सत्यवाच्या पालखीचे कारभारींना तुम्ही घोंगडी अर्पण केल्याबद्दल धन्यवाद. आणि कारभारींनी तुमचा आता स्वीकार श्रीफळ भंडारा देऊन केला. धन्यवाद. जय बाळूमामा. जय जय बाळू. जय बाळू. ओके. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाचे आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळू. जय जय बाळू.